मनसे नेते नितीन सरदेसाई हे कोकणातून येत असताना कोकणातील मुंबई रस्त्यांची कशी दुरवस्था झाली आहे हे त्यांनी व्हिडिओ बनवून दाखवलं। कोकणातल्या महामार्गावर प्रवास करताना लांजा, संगमेश्वर, महाडजवळील लोणेरे आणि इतरही काही ठिकाणी रस्त्यांची आजही दयनीय अवस्था आहे असं म्हणत त्यांनी प्रशासनावर टीका केली आहे। मी आता कोकणातून परत येतोय। रस्त्याची अवस्था बघा इथे कशी आहे। महाडच्या थोडासा पुढे आलोय आणि 2 वर्षापूर्वी मी असाच एक व्हिडिओ केला होता। त्याच्यानंतर गेल्या वर्षी रस्ता पूर्ण होईल म्हणून सांगितलं होतं, पण आता ही अवस्था काही फारशी बदललेली नाही आणि काय कोकणच्या माणसाची कोणाला पडलेलीच नाहीये। आता हे किती वर्ष झाली आणि अजून किती वर्ष चालणार आहे याचं उत्तर कोणाकडेच नाही। आणि आता हा जो बाजूला दिसतंय मशिनरी आहे, पण प्रत्यक्षात काम करताना कोणीच नाहीये। हे बघा, लोकांचं कंबरडं मोडणारा रस्ता आहे हा आणि याच्यामध्ये किती मोटरसायकलवाल्यांचे किती कुटुंब इकडून रोज जातात, त्यांची किती ॲक्सिडेंट होतात आणि काय होतं याचा विचारच करवत नाहीये। दुर्दैव आहे महाराष्ट्राचं।